हिंसक कृत्य करते. राज्यात वाळू उत्खनन आणि विक्री प्रक्रियेत पारदर्शकता आणण्यासाठी तसंच अवैध वाळू उपसावर प्रभावी नियंत्रण ठेवण्यासाठी महसूल विभागानं काल गेल्या वर्षीच्या वाळू धोरणात महत्त्वाचे बदल केले. यानुसार आता अवैध वाळू वाहतूक करणाऱ्यांवर तालुका आणि उपविभाग स्तरावर भरारी पथकांचं काटेकोर लक्ष राहणार आहे. महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या अध्यक्षतेत काल झालेल्या बैठकीत कोकण विभागासाठी विशेष तरतुदी करण्यात आल्या असून महाराष्ट्र सागरी मंडळाचे अधिकार वाढवण्यात आले. अवैध वाहतूक करणाऱ्या आणि नोंदणी नसलेल्या नौका जप्त करून पुढच्या कार्यवाहीसाठी तहसीलदारांकडे सोपवण्यात येणार आहेत. लिलाव प्रक्रियेतही काही बदल करण्यात आले आहेत. नदी आणि खाडीपात्रात भौगोलिक परिस्थितीचा विचार करून ई-लिलाव पद्धती राबवली जाणार आहे. ज्या कंपन्यांना अनुदानित खते विक्री